नमस्कार. आपण मंडल न्यूज चॅनलला बघायला सुरुवात केली आहे आणि मंडल न्यूज चॅनलच्या विविध प्रकारच्या मुलाखतींमधून हजारो प्रेक्षकांनी आम्हाला कळवलेलं आहे की तुम्ही विविध राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेताना जरा त्यांच्या आतले मनातले ओळखत चला. आम्हाला माहीत आहे की राजकीय नेते सगळं मनात बोलत नाहीत, परंतु ज्यांच्यावर आता येणाऱ्या भविष्यकाळाची मदार आहे अशा राजकीय नेत्यांना बोलवायला मी आता सुरुवात केली आहे. कारण मुत्सद्दी पण जे असतं ते अनुभवानं येतं, परंतु जे नवे राजकीय नेते असतात त्यांना बऱ्याच गोष्टी उमेदीच्या असतात आणि ते मग आपल्याशी शेअर करतात. आमच्या लाखो प्रेक्षकांना मला हे पुन्हा एकदा सांगायचं आहे की आपण मंडल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही मुलाखत किंवा आमचे पॉडकास्ट हे तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंट्समध्ये कळवा. आज तुमच्या भेटीला खास घेऊन आलो आहे अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौभाग्यवती सुलभाताई खोडके आणि विधान परिषदेचे आमदार श्री संजयजी खोडके यांचे सुपुत्र यश खोडके. यश, स्वागत आहे तुमचं. खरं म्हणजे आम्हा सर्वांना एक कौतुकी असते. ते असं असते की आई आणि बाबा दोघे आमदार आहे असं महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी असेल. त्यात तुम्ही विदर्भात तर नसेलच जवळपास, तुम्ही आहात. आणि आता सध्या चर्चा अशी सुरू आहे की सगळ्यांची नजर आता पुन्हा मतदारसंघाची फेराफार होणार आहे, लोकसभेचे सीट्स वाढणार आहे. आता सध्या संसदेमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि अशामध्ये आता नव्या पिढीला चान्स मिळेल अशी एक मोठी आशाही लोकांना लागली आहे. जसं महिलांच्या आरक्षणासाठी महिलांच्या जागा आरक्षित होती लोकसभेमध्ये, तशा काही जागा निश्चितपणे पुरुषांसाठी राहतीलच. तुम्ही आता निवडणूक करण्याच्या मूडमध्ये आहात असं सगळीकडे चर्चा असते. ते तर विचारणारच मी तुम्हाला, पण मुळात प्रश्न असा आहे की तुम्हाला राजकारणात यावं असं का वाटत आहे? मुळात मी राजकारणात यावं असं मला कधी वाटलं नव्हतं. म्हणजे मी पूर्वीचा काळ जर सांगायला गेलो, जसं की शिक्षण माझं म्हणजे मी ज्युनियर के जी आणि सिनियर के जीपासून जेव्हापासून मी लहान होतो, जेव्हा शाळेत जायची वेळ आली होती तेव्हा मी अमरावतीत नव्हतो, मुंबईला राहिलो. मुंबईला वडील माझे OSD होते, छगन भुजबळ साहेबांचे, विविध उपमुख्यमंत्र्यांचे OSD राहिलेले. आणि ते तिकडे काम करत असताना एक आईची अशी इच्छा होती की बाबांसोबत पोरं राहिली पाहिजे आणि शिक्षण एक चांगलं घडलं पाहिजे, जेणेकरून जे घरातलं जे वातावरण असेल किंवा चांगलं राहिलं पाहिजे किंवा पोरगा चांगला शिकला पाहिजे, याच्यासाठी आईने मुंबईला शिकायला पाठवलं. आणि लहानपणापासून म्हणजे मी तेव्हापासून तर 2017पर्यंत म्हणजे मी मुंबईतच राहिलो शिक्षणासाठी. काय शिक्षण घेतो तुम्ही? मी BE मेकॅनिकल केलं. अच्छा, इंजिनिअरिंग केलं? इंजिनिअरिंग केलं. ओके. BE मेकॅनिकल कुठून केलं? ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठाकूर. आणि त्याच्यानंतर मी समजा डिप्लोमा केलं त्याच्या पहिले. 11वी 12वी तर डायरेक्ट 10th नंतर डिप्लोमा, कारण की आमची लाईन ठरलेली होती की बाबा मला इंजिनियर बनायचं आणि मेकॅनिकल बनायचं. मेकॅनिकल गाडीचा इंटरेस्ट जास्ती असल्यामुळे फक्त असं एक लहानपणापासून इच्छा होती की बाबा मेकॅनिकल इंजिनियर बनलं पाहिजे. ओके. तर इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर 2017 नंतर मी अमरावतीत शिफ्ट झालो काही कारणास्तव. मग नंतर एकदा शिफ्ट झाल्यावर तर मग मी ते स्थायिक झाले. आणि मग तुम्हाला बाबांचे आईचे विविध प्रकारच्या संस्था आहेत, विविध प्रकारचं कामही आहे, सामाजिकही काम आहे. तुम्हाला असं वाटलं अगदी जे अमरावतीकर ओळखतात तुम्हाला ते सगळे राजकारणाच्या मागचे पडद्यामागचे मुख्य सूत्रधार वगैरे असं बघतात तुमच्याकडे, तसं आहे काही? नाही, मागचं सूत्रधार नाही, मी फ्रंटलाच राहून काम करतो असं म्हणतात ते लोक की बा मागून हा हे असं करते, पण असं काही नाही आहे. काही गोष्टी असेल की बा ज्याच्यातून मला आता समजा एखादा बिझनेस टाकला असता माझ्या वडिलांनी किंवा आईने, तर एखाद्या बिझनेसमध्ये जर माझ्या वडिलांना काही गोष्टी लोक नाही सांगू शकत डायरेक्ट, कारण की एक तो रिस्पेक्ट असते. बरोबर. बिझनेसमध्ये एखादा कर्मचारी असेल, तो कर्मचारी डायरेक्ट साहेबांना नाही सांगू शकत त्याच्या की सर असं असं चुकत आहे. एखाद्या वेळेस तो कर्मचारी दुसऱ्या घरातल्या माणसाला सांगू शकते की त्याचं कम्फर्ट असेल. बरोबर. तो कम्फर्ट मी या अमरावती मतदारसंघातल्या लोकांचा आहे. त्या कम्फर्ट थ्रू मी कधी एखाद्या वेळेस गोष्ट सांगत असेल बाबाला, तर लोकांना असं वाटत असेल की हा पडद्यामागचा कलाकार आहे, पण असं काही नाही आहे. तसं नाही आहे. पण ह्या गोष्टीचं खरं हे आहे की बा काही लोकांना मला माझे वडील असल्यामुळे मला भीती नाही आहे बोलायची. बरोबर आहे की बाबा माझ्या वडिलांनाच सांगत आहे, जर चुकीचं असेल तर चुकीचं आणि बरोबरही असेल तर बरोबर. पण हा विषय असा नाही आहे की बाबा पडद्यामागे राहून किंवा पॉलिटिक्स करत आहे असं काही नाही. राजकारण. तुमची पहिली निवडणूक कोणती आहे की जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव घ्यायचा होता? 2019. आईची विधानसभा 2000. काय अनुभव राहिला आणि कोणतं काम करत होते तुम्ही?
सगळ्यात कठीण होतं 2019. हम्म. जसं काही आम्ही 2009 पर्यंत 7 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी तुमचं वय 23. आणि आणि कसं आहे तेव्हा नवीन नवीन होतं राजकारण. काही आपल्याला खरंच आजपर्यंत राजकारण नाही समजलं. मी आताही सांगतो मला राजकारण नाही समजत. काय गोष्ट जे करता? आहे आम्हाला ते खोडके मला- साहेब समजले नाही इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही नाही, राजकारण नाही, समजलं नाही नाही, म्हणता. नाही नाही राजकारण नाही समजलं मला. हा, लोकांचे कामं करणं हे ते पर्यंत ठीक आहे. पण हा. कसं आहे 2019 मध्ये जसं आलो आम्ही राजकारणात यायचा असा उद्देश काही विशेष नव्हता. हम्म. तेव्हा ठरलं होतं की बाबा 2019 आपण लढायची नाही. आपण बरोबर. 2 वेळा अनुभव घेतले आहे. आणि मतदारसंघाचं डिवायडेशन जेव्हा झालं होतं 2009 मध्ये, हम्म. म्हणजे डिलिमिटेशन झालं होतं, त्याच्यामुळे बराचसा भाग जो आता बडनेराचा जो भाग होता, म्हणजे बडनेरामध्ये पहिले पंचवटी ते नवसारी हा जो भाग होता हम्म. तो डिलिमिटेशन मध्ये तुटला. आणि तेव्हा आमचं थोडंसं कारणास्तव चूक झाली अशी म्हणा, किंवा मग अनघडत आम्हाला असं वाटलं की बाबा आपण जर बडनेरामधून पहिल्यापासून आमदार राहिलो तर आपण तिथेच राहिलं पाहिजे, तिथल्या जनतेला आपण धोका नाही दिला पाहिजे. हे तुटलं म्हणून मग आपण इकडे लढायचं हम्म. असं विचारात नव्हतं आलं. पण काही लोकांनी, तिथल्या लोकांनी एक्सेप्ट नसेल केलं की बा कारण असतो की बाबा आम्ही मतदारसंघात नाही राहत, काय आहे तर माहित नाही. डेव्हलपमेंटमध्ये तर आम्ही मागे कधीच राहिलो नाही, आजही नाही आणि पहिलेही नव्हतो. हम्म. पण तो विषय 2 वर्ष झाला नसताना मग आम्ही 2019 मध्ये बऱ्याचशा अशा आमच्या हितचिंतक लोक असेल त्यांनी खूप फोर्स केला की बाबा उभं राहायचं इलेक्शनमध्ये. पण तेव्हा असं होतं की परिस्थिती अशी होती की बाबा एवढं आपण नाही राहिलं पाहिजे, कारण की घडामोड खूप मोठ्या आहे, समोर राजकीय नेते मोठे आहे, सत्ता मोठी आहे. त्या सत्तेच्या विरोधात लढणं म्हणजे आज सगळ्यात मोठा टास्क राहिला. बरोबर. पण जनतेला वाटलं असेल की बाबा जे आज सत्ता नाही, माझा नेमका प्रश्न येस असा आहे, मी तो सुलभा त्यांना विचारेल, पण मला प्रश्न आहे की तुम्ही काय काम करत होते 2019 मध्ये? आम्ही फक्त मी समजून घेतला नाही, प्लॅनिंग मध्ये एवढं नव्हतो समजून तरी घेतलं. काय काय म्हणजे आम्हाला कळू द्या की काय असते मागेच, काय मागे चालतं. काहीच नसते, फक्त लोकांना सांभाळणं हम्म. हा सगळ्यात मोठा टास्क आहे. मागून एखादा प्रसंग सांगा ना की तुमच्यावर ही जबाबदारी आली की या सांभाळ बाबा त्याला, असं काही. नाही. असं म्हणजे काय होतं की बरेचसे कार्यक्रम लावले जातात. बरेचसे एका टाइमला 10 कार्यक्रम असतात, रॅल्या असतात, हे असतात. जर ते पुढच्या 10 दिवसाचं काय प्लॅनिंग असलं पाहिजे हे आम्हाला आज पहिले ठरवावं लागत होतं. आम्ही असं नव्हतं ठरवू शकत. आम्ही टीम होती 2019 मध्ये आम्ही लढलो तेव्हा प्रत्येक घरासमोर ताईंनी एक नमस्कार करून आले, सगळ्यांच्या घरासमोर. म्हणजे पूर्ण मतदारसंघ आम्ही ऑगस्ट पासून चालू केलं फिरायला, तर नोव्हेंबर पर्यंत 3 महिने 3.5 महिन्यात पूर्ण मतदारसंघ पायानी फिरलो. आम्ही असं ऐकत होतो की ताईंना ती निवडणूक लढायची इच्छा नव्हती. हो, 100% खरं नव्हती लढायची इच्छा. कारण की कसं आहे की बा इलेक्शन एवढ्या वेळ आता पराभव झाला होता, पण तो एक शेवटचा माझी अशी इच्छा होती की बाबा खरं तर माझी पण इच्छा होती की बा नाही लढलंच पाहिजे आता, की बा एवढं झालंय तर एक 2 पार्ट मी त्याच्यातून समजू शकतो. एक तर माझ्या करिअरची सुरुवाती म्हणू शकतो, किंवा मग आईला जे बॅकलॉग भेटलो तर एवढ्या वर्षाचा जो घरचा साथ नव्हता भेटला तो भेटत असेल आता, आणि जर पॉझिटिव्ह वे मध्ये होत असेल तर मग आपल्याला हरकत काय इलेक्शन लढायला. तुम्ही मग ते प्लॅनिंग पाहिलं कसं असते, काय असते? प्लॅनिंग समजलो, पहिले शिकलो. म्हणजे असं काही मला कोणी शिकवलं? बाबा आईलाच बघून शिकलो, अजून कोणाला शिकायला पाहून नाही. मी तुम्हाला असं हात धरून कोणी पुढे नेलं का? चला यश मी तुम्हाला सांगतो ते जो हात धरून समोर जायचा काही विषय नव्हता. 2017 पासून 2019 पर्यंत मी जेव्हा राहिलो तर ते मी 2-3 वर्षात रिलेशन मेंटेन केले. त्या रिलेशनच्या भरोश्यावर मला माझे सोबतचे जे सहकारी असेल, माझे सहकारी म्हणजे वडिलांचे सहकारी, माझे काका लोक किंवा माझ्या जवळचे, त्या लोकांनी मला बराचसा सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्ट घेऊनच मी पुढे 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 समजत गेलो. इलेक्शन निवडणूक पाहिली तुम्ही? ती निवडणूक खरी पाहिली, म्हणजे मी त्याच्यात प्लॅनिंग मध्ये असं समजा की 20-30% असेल. आणि त्यानंतर एक उदय झाला एक यश खोडकेंचा असे मानलं जातं. उदय म्हणू नाही शकत. 2019 मध्ये काय झालं, संजय भाऊंना किंवा सुलभाताईंना पर्यंत पोहोचणारी माणसं जी नवी पिढी ती आता यशकडे पोचायला लागली होती. हा, कारण मी तुम्हाला तेच सांगितलं की कसं असतं, एखाद्या माणसाकडे जायला भीती असते, तर ती भीती निर्माण व्हायचा विषयच नाही. तुमचं एक वाक्य फार महत्वाचं होतं, मी त्याला अंडरलाईन करणार होतो की तुम्ही बाबांशी बोलताना भीत नाही. पण खोडके साहेबांचा अलीकडचा बदलला स्वभाव जो आहे फार म्हणजे मवाळ आणि खूप वात्सल्यपूर्ण झाला आहे. खरं म्हणजे आम्ही सगळे वर्तमानपत्र आल्याने खूप काही लिहिलेलं आहे त्यांच्याबद्दल की साहेब खूप तडफातडफी होते आणि कदाचित त्यांनी दादाही पाहिले होते, म्हणजे अजितदादांकडे पाहिल्यामुळे कदाचित ते फास्ट निर्णय करणे किंवा तिथल्या ते हिशोब करून टाकणे असं ते मुत्सद्दी पण म्हणू आपण, ते जरा कमी वाटत होतं मला. ते खूप रागवलेले असू शकतात असं वाटायचं. पण मग आता हे बदलले, म्हणजे खोडके साहेब आता पूर्णपणे बदललेले आहेत. त्या स्वभावातला जो तेज होता तो कमी झाला. पण तुम्ही मला बोलताना भीती नाही वाटत का बाबाशी?
भीती कशाला वाटायची? जर चुकीचं काम करत असेल तर माणूस भिईल. मी पण जर कदाचित चुकीचं- एखाद्याच नाही, भीती बाबांची भीती वाटतेच प्रत्येकाला. राजकीय नाही वाटत मला. अच्छा. फॅमिलियर भीती वाटते. एखाद्या वेळेस कधी काम असेल, मला माझं काम करायचं आणि मला म्हणायचं की बाबा मला मुंबईला जायचं इथून आता 2-4 दिवसासाठी, तेव्हा मला बोलायला भीती वाटत असते. वाटते. राजकीयमध्ये मला कधीच भीती नाही वाटली, कारण की त्याच्यात प्युअर आपलं इंटेन्शन्स काहीच नाही आणि आपल्याला क्लिअर गोष्टी सगळ्या माहीत असल्या पाहिजे. कसं आहे, हर एक गोष्ट बाबा नाही सांभाळू शकत, हर एक गोष्ट मी नाही सांभाळू शकत आणि हर एक गोष्ट आई नाही सांभाळू शकत. म्हणून आमची एक टीम आहे, कामाचं वाटप केलेलं आहे. म्हणून त्याच्यात माझं डिसिजन जे माझ्या पार्टमधलं असेल तर ते मला क्रॉस बाबा नाही करत. बाबाच्या याच्यातलं काही गोष्टी आहे की त्याच्यात मी इंटरफेअर नाही करत, आणि आईच्या याच्यातलं तर आईचं तर PR चं सांभाळायचं, तर मग मी या दोघांचं कोऑर्डिनेशन. आता मला प्रश्न विचारायचा आहे जो लोकांच्या मनात आहे. आई एकदम शांत आहे, त्यांच्यासोबत मी काम केलं मला माहित आहे, एकदम शांत आहेत. बाबा त्या मनाने खूप तेज आहेत आणि एखाद्याचं रागवू शकतात अशी भीती असते मनात, कार्यकर्त्याला भीती असते. तुम्ही या दोघां नेत्यांकडे पाहता रोज, कोणाच्या वहिवाटीवर गेलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? दोघांच्या कॉम्बिनेशनवरच. एकदम प्रेमाळ राहून पण नाही चालत राजकारणात आणि एकदम रागा राहून पण नाही चालणार. आईला काय वाटते? आईला असं म्हणजे आईला काही वाटायचं असा विषय नाही. यश बद्दल काय वाटतं की यश हा आपला? नाही, आईला कॉन्फिडन्स आहे की मी जर काम करत आहे ज्या पद्धतीने किंवा ज्या पद्धतीने मी पाऊल टाकत असेल, तिला कॉन्फिडन्स आहे. ती नाही म्हणत नाही मला कोणत्या गोष्टीला अडवत नाही की बाबा हे नाही झालं पाहिजे किंवा. 19ची निवडणूक झाली, मग 24ची आली. मग 24ची आली. ती कशी? 24ची खूप टास्क होता, सगळ्यात मोठा टास्क होता 24ची इलेक्शन म्हणजे. आणि खूप सारे झटके बसले त्या, खूप मोठे झटके बसले. पण कोणत्या झटक्याबद्दल बोलू शकाल तुम्ही? झटका म्हणून नाही शकत. अपेक्षा होती मला वोटिंग मध्ये झटका नाही वाटला. म्हणजे असं वोटिंग मध्ये तर झटका, वोट बँकचा झटका आहे. वोट बँकचा झटका आहे, पण मला सांगा एवढा वोट बँकचा झटका असून पण माझा जो बेस वोटर होता तो माझाच राहिलाय. तो राष्ट्रवादीचा नव्हता, किंवा राष्ट्रवादीचा असं नाही म्हणू शकत. राष्ट्रवादी प्लस खोडके या कॉम्बिनेशनचा जो बेस वोटर. खोडके स्वतःची वोट बँक करतात तयार, स्वतःची म्हणजे बेसला तर तयार केलेलंच आहे. कारण ज्या राष्ट्रवादीला ज्या मताचा म्हणजे अगदी खुलं बोलायचं म्हणजे अल्पसंख्याक मुस्लिम मतावर आपला बऱ्यापैकी विश्वास होता. पण कसं आहे, शेवटी अल्पसंख्याकचे मत हे राष्ट्रवादीला पहिल्यापासून राहिलेले आहे. असं नाहीये की नव्हते राहिले. पण काही काळात अजितदादांनी जेव्हा महायुतीत हे घेतलं, महायुतीचे उपमुख्यमंत्री बनले, तेव्हा बऱ्याचशा घडामोडी अशा झाल्या की त्या लोकांना मिसगाईड करण्यात आलं की बाबा दादा जर बीजेपीच्या लोकांसोबत चालले किंवा व्हॉट एव्हर महायुतीत चालले, महायुतीत गेलं तर बाबा आपल्याला सेक्युलरिझमला प्रॉब्लेमॅटिक असल्यामुळे आपण नाही केलं पाहिजे. हे एक मेसेज चुकीचा दिला त्या लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी मेसेज चुकीचा दिला असल्यामुळे तो वोट बँक कमी झाला. आणि तुमच्या प्लॅनिंग मध्ये होते ते वोट्स? प्लॅनिंग तुम्हाला आयडिया आली होती की या जरा प्लॅनिंग कसं असते, प्लॅनिंग वोट बँकचं जर पकडायला गेलं ना तर मी पार्टी आणि समाज याला नाही पकडू शकत. माझा कोण वोटर आहे हा पहिले मी ठरवलं पाहिजे. माझा वोटर कोण आहे, माझा वोटर समाजावाईज नसते, एरिया वाईज असते. मी कोणत्या कामाचे डेव्हलपमेंट केलंय, कुठे लोकांना अप्रोच झाला आणि कुठल्या लोकांच्या कामं झालेल्या आहे. अगदी निवडणूक काट्याची लढाई होती. काट्याची लढाई झाली ना, 100% झाली. आणि ते वातावरण अजूनही तसंच आहे. असू द्या, राजकीय गणितांच्या हिशोबाने बघितलं, तुम्ही आता बऱ्यापैकी अभ्यास करता. तुम्ही एकदा मला असं सांगा की जर एवढे काठामोड झाली तरी राष्ट्रवादीचा झेंडा आम्ही पहिल्यांदा फडकवला अमरावतीत 2024 मध्ये. याच्या पहिले कधीच राष्ट्रवादी बॅलेटवर नव्हती. त्या बॅलेटवर निवडून आणणं. मग तुम्ही मला सांगा, एक तर पार्टीचा एक काहीतरी आम्हाला सपोर्ट, जो पार्टीचा सपोर्ट पाहिजे वरून दादांकडून होता, आणि तो सपोर्ट आणि तो कॉन्फिडन्सवर आम्ही इलेक्शन लढलो. आणि बीजेपीचा तर होताच. फडणवीस साहेबांनी जाहीरपणे सपोर्ट केला, सगळ्यांनी आम्हाला, बीजेपीच्या बऱ्याचशा नेत्यांनी, सगळ्या नेत्यांनी आम्हाला सपोर्ट केलं. त्याच्यात निवडून येण्यात बऱ्याचशा नेत्यांचं, म्हणजे मी असं नाही म्हणत की बाबा आम्ही आमच्या भरोश्यावर निवडून आलो. बीजेपीचा जेवढा वोट बँक असेल त्याच्यापेक्षा जास्ती मेहनत जर बीजेपीने घेतली होती त्या इलेक्शनमध्ये, म्हणून आम्ही पण निवडून आलो, असं आम्ही त्यांना डावलूच नाही शकत. किंवा शिंदे सेनांना पण, त्यांनी पण प्रामाणिकपणे आमच्यासाठी काम केलं आणि त्याचं फळ आज अमरावतीला आमदार म्हणून भेटत आहे. राष्ट्रवादीचे आमदार नाही म्हणून, फक्त एक प्युअर आमदार म्हणून जे महायुतीतले, जे सगळ्यांसाठी काम करायला तयार आहे. दादांशी तुमच्या बाबांचं तर खूप सख्य आहे, आमची फॅमिलीशीच आहे, पवार कुटुंबियाशी खूप जवळचं नातं आहे. आणि आम्ही बघितलं इतकी वर्षात की दादाच्या पूर्ण राजकीय प्रवासामध्ये संजय जगदीश जवळजवळच आहेत, मित्रच आहेत, त्यांचे सहकारी आहे.
तुम्ही कधी असं दादांना जसं हे कनेक्टिव्हिटी आहे भेटलात असं दादाशी नेहमीच भेटतो मी. काय म्हणजे वाटलं तुम्हाला? मी पण पॉलिटिकली कधीच नाही भेटलो दादाला पर्सनलीच भेटलो. दादांनी Personally कधी म्हटलं नाही का यश जरा उभा राहा निवडणुकीत? नाही, दादाने मला म्हणजे असं कधी एक प्रसंग आठवते की माझा 2024चं इलेक्शन होतं. त्याच्या आधी विविध उद्घाटनं घ्यायचे होते आम्हाला, याचे मोठे मोठे कामं जे केले होते डेव्हलपमेंटचे त्याचं उद्घाटन होते. आणि तेव्हा काय झालं होतं, नेमकं दादानी आम्हाला 24 सप्टेंबरची तारीख दिली होती. पण काही न कारणास्तव 24 सप्टेंबरला काही झालं नाही आणि दादानी पोस्टपोन करून 26 सप्टेंबरला केला होता कार्यक्रम. आणि त्या दिवशी दादाने सांगितलं होतं की बा मी येणार, 4-5 उद्घाटन करणार आणि वापस जाणार, कारण की माझं शेड्यूल टाईट आहे, आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या पहिले आपल्याला उद्घाटन संपवून मला बरेचशा गावातले माझे उद्घाटन संपवायचे. दादा 26 सप्टेंबरला आले. दादाला काही माहीत नाही की काय आज. नेमकं मी आणि दादा आणि गाडीत फिरत असताना, बाबा तर नव्हतेच, मी, आई, दादा आणि ड्रायव्हर एवढे 4 जण आम्ही गाडीत होतो. मला दादानी प्रश्न विचारला, हे तुझे बॅनर आज गावात का लागले? मी आलो आहे तर. मी म्हटलं दादा तुमचे लागले, माझे कमी आहे. तर बोलले तुझं काय आहे? म्हणजे म्हटलं आज वाढदिवस आहे, तर माझ्या सहकाऱ्यांनी बॅनर लावले ते, जे की मी त्यांना सांगितलं होतं की दादा आल्यावर आपले बॅनर नाही लागले पाहिजे, प्रोटोकॉलचं एक आपण हे भान ठेवलं पाहिजे. पण काही लोक नाही ऐकत पोरं, तर त्यांनी ते बॅनर लावलं. मग त्यांनी मला विचारलं तू याच्यावर एका पोराने लिहिलाय यश दादांचा वाढदिवस आणि एकाने लिहिलाय यश भाऊचा वाढदिवस, तू दादा आहे की भाऊ आहे पहिले ते ठरव. मी म्हटलं मी दादाही नाही भाऊ नाही, आम्ही सहकारी आहे, सगळ्यांचा सोबत राहणार आहे. ज्याला वाटत असेल मी भाऊ तर त्यांनी भाऊ एक्सेप्ट केलाय, आणि ज्याला वाटत असेल दादा तर त्यांना मी दादा म्हणून एक्सेप्टेड आहे. तर तो मला प्रसंग आठवते. म्हणजे असं राजकीय कधी बोललो नाही आम्ही, उलट मला दादाने नेहमी विदाऊट राजकीय सगळ्या गोष्टी विचारल्या. प्रश्न असा असतो यश की तुम्ही आई वडील तुमचे राजकारणी नसते किंवा आई वडील आमदार नसते तर तुम्ही राजकारणामध्ये आला असता? चान्स भेटला असता तर आलो असतो, पण असं नाही म्हणू शकत की आलोच असतो किंवा नसतोच आलो. कारण एका मुलाखतीमध्ये, मंडलच्या मुलाखतीमध्ये खोडके साहेबांनी सांगितलं की पुढची निवडणूक यश खोडके लढवतील. नाही, मला असं नाही वाटत की असं काही प्री डिसाइडेड नाही आहे किंवा प्री लॉन्चिंग नाही आहे किंवा काही असा प्रकार नाही आहे. तुमच्या मनात आहे निवडणूक लढवणं? निवडणूक लढवणं एकदम असं मी म्हणू नाही शकत. कसं आहे, शेवटी आई आमदार आहे, आईचा 100% रिस्पेक्ट पहिले राहील, आईचीच तयारी फुल राहील. काही कारणास्तव मागे पुढे जर वाटलं तरचा विषय राहील, पण 100% आज मी सांगत आहे 100% ताईचीच निवडणूक राहील. उद्या जाऊन काय होईल याचे पण आज आपल्याला गॅरंटी नाही की बाबा आरक्षित होते नाही होत, म्हणजे महिला आरक्षण होईल, पुरुष होईल. विधानसभेचे तसे 2 भाग होणार असं ऐकलं. 2 भाग होईल ना विधानसभेचे 100%. आणि एका याच्यावर तुमचं लक्ष असं ऐकलं, तुम्ही फिल्डिंग सुरू केली असं ऐकलंय. आता लोक खूप चर्चा करतात. करू दे ना चर्चा करायला, मी कधी म्हटलं नाही की बाबा चर्चा चुकीच्या आहे, चर्चा चांगला आहे आणि ना. चर्चा या टोकापर्यंत आहे की यश खोडके महायुतीमध्ये आहेत उद्या, आणि उद्या नाही महायुतीतच राहील. नाही म्हणजे का माहितीच्या बाहेर? नाही मी महायुतीत बरेच पक्ष आहेत. पक्ष असू दे ना, पक्षाचं हे बघा, पक्ष अलीकडे असं झालंही आहे की वेगळे आई वडील वेगळ्या पक्षात, हे वेगळ्या. मला असं वाटतं, माहित नाही, पर्सनली वाटतं, मी असं चुकू पण शकतो आणि बरोबर पण असू शकतो. बरोबर. मी असं माझ्या राजकीय दृष्टिकोनातून जर पाहायला गेलो तर राजकारणामध्ये पार्टी हा मेजर रोल प्ले करते, पण उमेदवार पण त्याच्यापेक्षा जास्ती मेजर रोल जो प्ले करतो. म्हणजे कसं असतं की कोणता पिक्चर फक्त हिरोमुळे चालतो आणि एखादा पिक्चर स्टोरीमुळे चालतो. तर आता त्याच्यातले 2 प्रकार. पण हिरो जर पिक्चरचा प्रोड्युसर म्हणजे जे काही असेल ते दोघंही जर चांगले असेल तर मग खोडके कुटुंबियाचं भाजपशी कसं आहे? चांगलंच आहे. कधी फडणवीस साहेबांशी बोलणे झालं? माझं नाही झालं पर्सनली, पण वडिलांचं नेहमी. ओळखत असतील तुम्हाला? वडिलांचं म्हणजे मला अजूनही आठवते, फडणवीस साहेब आमदार होते तेव्हा आम्ही नेहमी फ्लाईटमध्ये भेटत राहायचो. तर म्हणजे आजही वडिलांचं त्यांचा रिस्पेक्ट 2004चा आहे. म्हणजे त्या काळात असं नाही म्हणू शकत की बाबा त्या पहिल्या 2004 मध्ये पण तेव्हा ओळख होती ती, आज ओळख तशीच कायम आहे. पण आज त्यांचा दर्जा मोठा आहे, पद मोठं आहे आणि त्यांचं रिस्पेक्ट मोठं आहे. तर आम्ही 100% रिस्पेक्ट करतो आणि त्यांचं आणि आमचं ट्युनिंग असं नाही म्हणूच नाही शकत की नाही, आमचं ट्युनिंग चांगलंच आहे आणि दादांमुळे चांगलं. स्थानिक नेते भाजपचे तुमची कनेक्टिव्हिटी आहे त्यांच्यासोबत? सगळ्यांची. माझी भाजप नाही, माझी सगळ्या भाजप लोकांच्या मनात काय तेवढं सांगतो यश, बाकी काय असतं भाजप नाही. माझ्या कनेक्टिव्हिटी सगळ्या पार्टीच्या असं लोकांशी चांगला आहे. आमदार बनल्यावर ही पार्टी नसते. तुम्ही एवढी रचना करता, महापालिकेत यश नाही मिळालं, महानगरपालिकेत यश न मिळायचं कारण पण असं नाही म्हणू शकत यश नाही मिळालं. यश नाव आहे,
पण यश जे अपेक्षित होतं आम्हाला 21-22, मी तुम्हाला तेव्हा सांगतो, 0 पासून तर 11 वर पोहोचलो. तुम्ही जर पाहान बाकी पार्टी, तुम्ही जर ग्राफ तुम्ही ठरवत असाल की बाबा मला आता ग्राफ बनवायचा आहे, तुम्ही ग्राफ स्टॅटिस्टिक्स म्हणता त्याला, बिलकुल स्टॅटिस्टिक्स मध्ये आज कोणाचे सगळ्यात जास्त आहे स्टॅटिस्टिक्स ते बघा ना. तुम्ही 11चे 15चे 17 झाले असेल किंवा नाही, 40चे तुमची जमेची बाजू अशी होती की तुम्हाला तिकीट देण्याचं जे काही म्हणजे भाजपमध्ये जो गोंधळ उडाला तो तुमच्यात नाही उडाला, कारण एकाच व्यक्तीला तिकीट द्यायचं होतं. बरोबर आहे, खोडके साहेब ठरवणार होते कोणाला द्यायचं, त्यांना बरोबर आहे, पूर्ण वोट पॉवर मिळाला होता. बरोबर आहे. नॅचरली तो तुमची बांधणीच तशी होती आणि अगदी निवडणुकीच्या निकालाच्या काही दिवसपर्यंत असं क्लिअर होतं वातावरण की तुम्ही 21-22 घ्याल. एकदम 10-11 वर येऊन तुम्ही थांबून गेले. हे जे झालं याच्यावर तुम्ही चर्चा नाही केली का? चर्चा केली. काही लूप होल्स होते आमचे स्वतःचे, काही लूप होल्स आमच्या उमेदवाराचे होते. असं नाही म्हणू शकत की फक्त उमेदवाराचे होते किंवा आमचे होते. काही जागेवर कॉन्फिडन्स जास्ती होता काही लोकांचा, काही जागेवर आमचा कॉन्फिडन्स असेल जास्ती. पण असं नाही म्हणू शकत की एक्झॅक्टली वोटरच्या मनातलं तर नाही सांगू शकत. एक हवा चर्चा हे वेगळी विषय, हा वोटर नसते. जे चर्चा करणारा आणि हवेत गोष्टी करणारा असते तो हा कधीच वोटर नसते. म्हणजे हा डिसायडर वोटर नसते. जो डिसायडर ऍक्च्युअल वोटर असते तो वोटिंग करून जे रिझल्ट येतात तो वोटर डिसायडर असते. खूप छान प्रश्न विचारतोय, म्हणजे लोकांच्या मनातला, की बनेरा मतदारसंघात आई होत्या आणि मग तिथे रवी राणे त्यांचा पराभव केला. स्वाभाविक एक राजकीय प्रतिद्वंद्वित्व तयार झालं. मग त्यांनी इकडे टीका करावी, त्यांनी इकडे टीका करावी, शेवटी रवी राणे म्हणावं की हे माझे आई बाबा आहे, इथपर्यंत झालं. कधी रवीशी भेटलात? म्हणजे असं पर्सनली कधी नाही भेटलो. ओळखतात ते असं, यांना नावांतर ओळखत असतीलच, पण असं बसून चर्चा वगैरे कधीच नाही. 100% कधी नवनीत भाभींशी कधी चर्चा? एखादाही नाही. असं वाटतं का की असं हे वातावरण जे आपल्याकडे, म्हणजे खुद्द रवी राणा जे काही भाषा बोलतात ते काही फार कौतुकास्पद नाही आहे. राजकीय प्रतिस्पर्धीबद्दल बोलताना आदर आपण राखला पाहिजे, विषयच नाही आहे. परंतु इंटररिॲक्शन जी असते पार्टी मधली ती नाही आहे सध्या तुमची सभेसोबत, की आहे? नाही आहे, अजिबात नाही. नाही, 100% नाही आहे. डायलॉग बिलकुल होत नाही? नाही, कधीच नाही. कधी असं वाटलं की यांच्याशी डायलॉग केला पाहिजे? नाही, कारण की कसं आहे, मी तुम्हाला सांगू, राजकीय तुम्ही जर म्हणत असाल राजकीय आमचे भांडणं आहे तर नाही, वैचारिक भांडणं आमचे. वैचारिक वर विषय जर म्हणला तर मी त्यांचा एक पट्टा अजूनही तुमच्या मतदारसंघात येतो आहे, बडनेराचा एक, म्हणजे दस्तूरनगर तुमचे जे राष्ट्रवादी आले आहेत तो त्यांचा रवी राणांचा पट्टा आहे आणि तुमचा तिथला तो संघर्ष कायम आहे. तो कायम आहे संघर्ष? 100% कायम राहील. राजकारण आहे तेवढं कायम ठेवाच लागेल, नाही तर राजकारण नाही. सेटिंगचं राजकारण जमलं नाही अमरावतीतल्या, म्हणजे बरंचसं अमरावतीत आम्हाला तर नाही जमलं. कोणी कोणाची सेटिंग केली आणि कोण कसं निवडून आलं असेल तर त्याचा विषय आहे. गावाला सगळं माहित आहे. आम्हाला सेटिंगचं राजकारण नाही जमलं म्हणूनच आम्ही थोडंसं, कधी बाबा चिडके दिसले असेल, कधी वडील माझे हे दिसले असेल किंवा रूढ वाटले असेल. पण राजकारणात जर सेटिंगचं राजकारण करायला गेलं तर संजय खोडके 2004 पासून आतापर्यंत आमदार राहिलेच असते. काय वेळ लागले असते त्याला? डिवायडेशन करून घेतलं असतं, तू तिकडे लढे आम्ही इकडे लढतो, असं राजकारण नाही केलं ना. प्युअर राजकारण केलं. जर लढायचं तर वैचारिक लढा, पार्टीच्या लेवलवर लढा, असं पर्सनल लेवलवर राजकारण. खोडके म्हणजे संजय खोडके म्हणजे पिताश्री आहे, वडील सगळ्यांना आदर्श असतात. राजकारण म्हणून तुमच्याकडे कसं बघता? वडिलांकडे वडिलांकडे राजकारण म्हणजे मी असं म्हणतो की राजकीय बघायला गेलं तर राजकीयपेक्षा पर्सनल लेवल मध्ये मी जास्ती बघतो. कारण पर्सनल खूपच गोड आहे. अख्खी मीडिया फॅन आहे त्यांची, संजय खोडकेंची मीडिया पूर्ण फॅन आहे. राजकीय नेते म्हणून कसे आहेत? राजकीय म्हणून ते प्रामाणिक आहे. म्हणजे मेन म्हणजे जर एखादा खरं राजकीय म्हणजे कसं असते, एखादा माणूस असते ते, म्हणजे आमचं जेव्हा डिस्कशन होतं एकामेकाशी किंवा घरात डिस्कशन होत असेल की मी एखाद्या वेळेस म्हणतो की बाबा हा माणूस आला होता, काही मला पटत नाही किंवा व्हॉट एव्हर एक्सवायचं, तर त्यांचा एकाच घरापर्यंत आला आणि त्याचं जर काम नाही केलं तर मग आपण राजकारणात टिकत नाही. हा त्यांचा सगळ्यात मोठा लुकआउट आहे. म्हणजे त्यांचं म्हणण्याचं टॅगलाईन होती ती. तर राजकीय मध्ये जर त्यांना बघायला गेलं तर 100% पॉझिटिव्हिटी आहे. पण त्यांना त्या स्वभावामुळे पण नुकसान पण पोचलं असेल तर याची गॅरंटी नाही. म्हणजे की बा कधी कधी काय असते की त्यांना असं नाहीये की मी जर ते पदावर असेल एखाद्या, तर त्यांनी एकच ठरवलं की विरोधकी आला तर त्याचं काम झालं पाहिजे, बरोबर आहे, अडवलं नाही पाहिजे. करेक्ट. पण काय होते बऱ्याचशा गोष्टीत ते असं होते की काही विरोधक असे असतात की ते काम काढतात आणि तेच पॉवर आपल्याला विरोधात तयार करतात. बरोबर. म्हणून कधी कधी आम्ही बॅकलॉग वर जातो, पण ते कधीच नाही म्हणत. ते म्हणतात की ठीक आहे, त्यांनी चुकी केली असेल किंवा त्याचं मनात असेल, पण आपण प्युअर आहे ना, आपण मनातून क्लिअर आहे ना, तर मग आपण आपलं काम केलं पाहिजे. तर त्यांचा तो स्वभाव मला राजकारणात खूप आवडतो की बा कोणी आलं तर आपलं काम आहे काम करणं,
तो राहीन नाही राहीन सोबत, पण आपण आपलं पुण्य कमवायचं. आणि ते आपलं- तर त्यांची तर खासियत आहे, ते हा. सगळ्यांची कामं करतात आणि राजकारणामध्ये त्यांचा तो पिंडही आहे. मला प्रश्न पुन्हा एक असा आहे की यश, तुम्ही राजकारणात खरंच निवडणूक लढवणार की नाही लढवणार? आज नाही ठरवलं मी राजकारणात लढणार की मग हा नाही. निर्णय कोण घेणार आहे? यश घेणार आहेत की संजय खोडके वेळ घेणार आहेत की घेणार. सुलभाताई खोडके घेणार वेळ आहेत? आणि जनता घेईल. फार टिपिकल उत्तर द्यायला लागले ते. आता ते typical म्हणजे आता आज तुम्ही- कसं ठरवणार? हा, तुम्ही सगळी तयारी सुरू केली आहे असं ऐकलंय मी. नाही तयारी नाही. बघा कसं असते, मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की काय झालं आमच्या घरात. आई एक महिला म्हणून, माझी आई एक महिला म्हणून, सरळ सामान्य घरातून शेतकऱ्याची पोरगी म्हणून ती आहे. आईच्या मनात असं कधीच कोणाच्या बाबतीत कामाचं याचं त्याचं, आणि आईचा सिंपल स्वभाव आहे. तुम्ही मला एक गोष्ट माहिती आहे. सांगितली, मी ती करायची आणि ती करून घ्यायची, बस एवढं. आता मला एक गोष्ट सांगा, समजा जर मी एक या जागेवर आहे आणि बरं बाकी एक आजूबाजूचेच आमदार याच्या बाजूचे, तुम्ही त्यांच्या पीएचे नाव खूप ऐकता बरोबर. की याचा पीए तो काम करते, त्याचा पीए. माझ्या आईचं पीएचं कधीच नाव नाही. नाही आलं. कारण कोण आहे PA? त्याच्या मागे, कारण आहे की मी तिथे आहे. बरोबर आहे. मी पीएची जागेवर नाही असं नाही नाही. म्हणत, मी काम पीएच करतो, हो. पण मी काही पोस्टवर नाही आहे किंवा मी पार्टीच्या कोणत्या पदावर नाही. करेक्ट. माझं कसं काम आहे की आईला जे काम आलं, म्हणजे एखादं निवेदन आलं किंवा काय आलं, तर त्याचं शहानिशा करायची, पाहणी करायची, तिथलं वर्क एक्झिक्यूट होते की नाही होत, त्या लोकांना समजून सांगणे, हा जो पार्ट आहे तो मी त्या पार्टला मी जास्ती फोकस केलाय. आता तो पार्ट मी गेल्या 10 वर्षापासून, जर 10 नाही 7 वर्षापासून जर मी पाहत आहे, तर ऑब्व्हियसली लोकांमध्ये तर मी राहणारच ना. बरोबर. यश खोडके हा नाव राहणारच ना. करेक्ट. एखाद्या वेळेस एखाद्या पीएचं नाव राहते, एखाद्या वेळेस एखाद्या इंजिनियरचं नाव राहते, येस. पण आज जर त्या तुमचा पदावर फोकस मला कळला की तुम्ही मी कामाच्या म्हणजे मी कामावर जर कोणत्या पीए कडे तुम्ही सुद्धा फोकस करताय? स्पेसिफिकली कोणत्या पीएचा विषय नाही नाही, केला. अमरावती सगळं समजून आहे, नाही, कोणाची कोणती पीए सगळ्यांना माहित असेल, पण माझं असं काही कोणाच्या स्पेसिफिक पीएचं नाही म्हणणं. माझं काय म्हणणं, कोणत्याही मतदारसंघात, हा. अमरावती नाही बाहेरच्या मतदारसंघात Yes. गेलं तर कसं असतं की शेवटी ते पण नाईलाज आहे की बरोबर. 100 कामं जर आता आपण करायला गेलो तर एक माणूस करूच नाही शकत. शक्य नाही, शक्य तो नाही. त्याला पीए ठेवणं आलंच. हा. लोकांचे 4 पीए असतात, कधी 5 पीएस जास्त काम करतात आणि आणि नेता करत नाही असं झालेलं आहे. कारण मुंबईला जाणं आहे, हो. मुंबईवरून वापस येणं आहे, मुंबईचे कामं सांभाळणे, मुंबईच्या मिटिंग करणं आहे, अमरावतीत आल्यावर अमरावतीचे कामं करणं आहे. बरोबर. पण हे सगळं करत असताना मला एक गोष्ट सांगा, मग डेव्हलपमेंटच्या वर्कवर कोण पाहणार? करेक्ट करेक्ट. तो जो गॅप होती, ती गॅपमध्ये मी बसलो, त्या गॅपमध्ये मी काम करतो. आता लोकांमध्ये नाव आहे चर्चेत, तर ते गॅप जी होती त्या गॅपमधून लोकांनी बाहेर काढलं मला चर्चेत. यश खोडकेंना मी आता इथे 1 तासही बोलायला लावलं तरी त्यांनी तयारी केली आहे म्हणायची की नाही, मी नाही, काही तयारी मनातलं नाही. सांगणार नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्यांनी निवडणुकी तयारी सुरू केली आहे. चांगली गोष्ट आहे. एक नेतृत्व म्हणून यश खोडकेंना मी बघतो आम्ही, आणि त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन छान आहे. आई एकदम शांत आहेत, साहेब जरा म्हणू अतिशय तीव्रतेने निर्णय घेण्याची क्षमता असलेले आहेत, फास्ट निर्णय घेतात, आणि त्यामुळे समोरासमोर ते सांगू शकतात की हे होईल, हे होणार नाही. दादांकडे ते पाहून बऱ्याच गोष्टी तेच राजकारणात शिकले, त्यामुळे एखाद्या वेळेस कोणी दुखवलाही गेला तरी ते फार कशी काळजी त्यांनी केली नाही. पण यशकडे ते मोठं बॅलन्स आहे. यश राजकारणात पुढे काय यश मिळवतील हे तर आपल्याला दिसणार आहे, पण यश फार पोटातलं आता ते शिकले आहे, पोटात काय काय ठेवायचं. नाही, कोणत्या पोटात नेत्याशी नाही. तुला खास जवळ आहे भाजपच्या, सांगा बरं. भाजप- एकदम खास म्हणजे मला पोटे साहेबांचं नाव ऐकायचं नाही. त्यांच्याशी खास म्हणजे ते तर काका आहे माझे. मी आता कुठे विचारलं, मी पोटे साहेबांचं नाव विचारलं मी नाही. मी त्यांना राजकीय पाहत नाही, मी माझं फॅमिली मेंबर पाहतो, म्हणून मी तुम्ही हो, हो. राजकीय विचारलं. याची खूप चर्चा आहे ना. ते भाजपचे आहेत आणि तुम्ही माझे धांडेस आहे. खूप त्याला नाही, दांडे आजच आहे. साहेबांचा नाही, अरे नाही, काय नाही. काय खोडकेच आहे. अरे दादा. तुम्ही असं नाव घेऊन टाकतात. नाही, धांडे साहेब आणि मी आज बसतो, उद्घाटन केलं सोबत, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, मी खोटं नाही बोलत. खूप छान गोष्ट आहे. यश सांगतात आता एकच नाव सांगितलंय, अजून 2 नावावर बोलायचं होतं खरं म्हणजे, पण ते ठरून आले की कोणाचं नाव घ्यायचं. नाही, मी काही ठरवलं नाही. आज सकाळी दोघंही आम्ही सोबत होतो. हो. एक बस म्हणजे राजकारणी जे सोबत असतात ते खरंच सोबत असतात. असतात ना, का नसतात? अच्छा, सोबत असतात. बघा, ते पार्टीचे म्हणून मी कधीच नाही पाहिलं. अच्छा, एक माणूस आहे, एक रिस्पेक्ट. चांगला टोनिंग आहे. चांगलं ट्युनिंग म्हणजे काय, चांगलंच आहे 100%. माझं मी तुम्हाला सांगतो, माझे राजेश भाऊ वानखेडेंची चांगलं ट्युनिंग आहे. Yes. का बरं, ते पहिलेपासून ते, आणि मी नेहमी ट्रेनमध्ये नेहमी यायचो लहानपणापासून, असं कधी नाही. ते म्हणजे ते वडिलांकडे किती वेळा पहिले येऊन गेले हरवेळेस. तर ते एक ट्युनिंग त्यांचं पण आमदार म्हणून आज रिस्पेक्ट आहे मला 100% त्यांच्याही बाबतीत आहे. माझा प्रवीण तायडेंशी साहेबांशी कधी संपर्क नाही आला. अडसू साहेबांशी चांगला आहे. अडसू फक्त तुमचं राणाशीच पटत नाही एवढं. पटत मी म्हटलं वैचारिक कधी शब्द नाही, मी कधी बोललो नाही, टिप्पणी केली नाही, आणि कधी काही विषय नाही. कसं आहे, शेवटी ते आमदार आहे,
त्यांचा रिस्पेक्ट आहे, हा. त्या रिस्पेक्टला मी कधी हे नाही करणार. हा, वैचारिक पटत नाही हे 100% तोंडावर सांगतो. मला त्याच्यात वैचारिक नाही. आपल्याला डेव्हलपमेंटकडे जायचं असेल तर वैचारिकवरच लढा लागेल. डेव्हलपमेंट नसेल पाहिजे, फक्त जर पॉलिटिक्स करायचं तर सेटिंग करावं लागेल. यश म्हणतात सेटिंग करावं लागेल आणि ते सेटिंगचे नेते नाहीये. यशला सगळं माहिती आहे आतलं राजकारण काय. आता सध्या नवीन मतदारसंघ तयार होणार आहेत, नवीन डिझाईन होणार आहे, खूप बारीक लक्ष आहे. तुम्ही यशवर लक्ष ठेवा. लक्ष आहेच माझ्यावर, सगळ्यांचं लक्षच आहे माझ्यावर. यांच्यावर लक्ष ठेवा. खूप जास्ती लक्ष आहे. आणि हे कोणाला लक्ष करतात तेही लक्षात घ्या. आणि त्यांनी जी 2 नावं सांगितली आहेत त्यातलं एक तर खरंच कार्ड ओपन आहे की पोटे साहेबांची त्याची खूप सख्य आहे, मैत्री आहे खोडके साहेबांची. जे वर्तमानपत्राने आम्ही छापलीच आहे बरेचदा, मंडळनी खूपदा छापलेली आहे. आणि आता नवीन नाव सांगितलंय, मी दानवे साहेबांना बोलवेल आता. आणि तुमचं काय मैत्री आहे जरा सांगा बघा. आमची पॉलिटिकली मैत्री नाही. पॉलिटिकली मैत्री नाही. पॉलिटिकली मैत्री नाही हे आम्ही आजही सांगतो. आम्ही एकादा पॉलिटिक्स यश चांगले नेते होऊ शकतात का, तुम्ही कमेंट्स मध्ये कळवा. आणि यशकडून अपेक्षा करायची का अमरावतीकरांनी? वडिलांचं तेज तरार असणं, त्यांचं फास्ट निर्णय करणं, त्यांची कामाची एक विशिष्ट धमक आणि त्यांचा आवाका, हे सगळं त्यांच्यामध्ये आहे का? की आईसारखी मृदुता, सौजन्यशीलता, अगदी समजून घेणं, मातृत्व, त्यांच्यातलं आपलेपणा, हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन यश आहेत का? कोण आहेत यश? यश खोडके उद्याचे आमदार आहेत का? या मुद्द्यावरून थांबतो. आणि मग आमदार असतील तर त्यांना तुम्ही काय कळवलं पाहिजे, त्यांचा कोणता ग्राफ बदलला पाहिजे, त्यांचा लुकआउट कसा बदलला पाहिजे किंवा बदलला पाहिजे की तो कंटिन्यू केला पाहिजे, आणि मग त्यांनी कोणत्या वोट बँकवर काम केलं पाहिजे. अनेक प्रश्न माझ्याही मनात आहेत, पण ते आज इथे थांबतो, कारण याच्यावर तुमचे प्रश्न येऊ द्या. प्रश्न आले की पुन्हा यशला बोलू. या यशला बोलू. 100% यस, स्वागत आहे. आणि इथेच मी तुम्हाला थांबतो. तुम्ही पुन्हा एकदा सांगतो की मंडल न्यूजला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.